हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की नवीन ज्या मूर्त्या आपण आणतो तर घरच्या घरी त्यांची स्थापना, अभिषेक कशा प्रकारे करायचा. कारण बघा, आपण जेव्हा दुकानातून मूर्त्या आणतो तर त्यांची एक शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांचा अभिषेक करावा लागतो आणि त्यानंतर मग कुठे त्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यांच्यामध्ये दैवत्व प्राप्त होतं. दुकानातून जेव्हा आपण त्या मूर्त्या आणतो तर त्या फक्त एक धातूची प्रतिमा असतात, धातूची आकृती असतात. त्यांच्यामध्ये दैवत्व आपल्याला घालावं लागतं. तर त्यासाठी म्हणून त्यांची बघा शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांचा अभिषेक करावा लागतो आणि त्यांची मांडणी करावी लागते. तर घरच्या घरी ब्राह्मणाशिवाय आपण ही जी म्हणजे अभिषेक वगैरे आहे किंवा नवीन देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यांची स्थापना कशा प्रकारे करू शकतो, तर याच विषयीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर जेव्हाही आपण नवीन मूर्त्यांची किंवा देव्हाऱ्याची म्हणजे नवीन देव्हाऱ्याची आपल्या घरी स्थापना करतो तर त्यावेळेला बघा थोडासा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य आपल्याला बनवावा लागतो आणि गोडाधोडाचा नैवेद्य देवांना दाखवावा लागतो. तर त्याच्यासाठी म्हणून मी आज बनवणार आहे शिळा. तर शिळ्याची तयारी बघा इथे माझी चालू आहे. तर शिळ्याची थोडक्यात रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. तर कढईमध्ये छान असं तूप घातलं, त्यामध्ये रव्याला ना लालसर रंग येईपर्यंत म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलं आणि त्यामध्ये ना गरम पाणी घातलं. गरम पाणी घातल्याने रव्यामध्ये गुठळ्या पडत नाही आणि रव्याचा जो म्हणजे टेक्स्चर आहे तर तो छान असा दाणेदार होतो. तर गरम पाणी घातलं, पुन्हा थोडंसं शिजवून घेतलं आणि त्यामध्ये घातली आहे साखर. जेवढा रवा घेतलेला होता म्हणजे ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने तंतोतंत साखर घेतलेली आहे आणि छान पुन्हा असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये वेलची, खोबऱ्याचं कीस, चारोळी आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. तर छान असा आपला जो प्रसादाचा शिळा आहे तर तो बनून तयार झाला आहे. आणि बघा शिळ्याला ना छान आणखी पुन्हा दाणेदारपणा येण्यासाठी त्यामध्ये अखेरला थोडंसं आणखी तूप घालावं आणि ते थोडंसं गॅसवर परतून घ्यायचं. तर शिळ्याचा म्हणजे शिळ्याची जी चव आहे तर ती छान लागते आणि बघायलासुद्धा खूप सुंदर दिसतो. तर आपला शिळा बनून तयार झाला आहे आणि आता अभिषेकासाठीची तयारी मी करून घेतली आहे. तर प्रसादाचा शिळा घेतला आहे, पंचामृत घेतला आहे, फुलं घेतली आहेत, साधं पाणी घेतलं आहे आणि थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे. साध्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजलसुद्धा टाकू शकता. तर आधी बघा देवांची ना रोजची जी आपली देवपूजा असते तर ती देवपूजा मी आधी करून घेतली आणि त्यानंतर मूर्त्यांचा अभिषेक करणार आहे. तर ह्या आहेत त्या मूर्त्या ज्यांची प्राणप्रतिष्ठा मला करायची आहे. तर बघा जेव्हाही आपण नवीन मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो तर त्यावेळेला श्रीसूक्ताचं पठण आपल्याला करायचं असतं. इथे मी मोबाईलवर श्रीसूक्ताचं म्हणजे श्रीसूक्त लावलेलं आहे. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही तोंडाने सुद्धा म्हणू शकता. स्त्री देवतांची प्राणप्रतिष्ठा करायच्या वेळेला श्रीसूक्त आणि पुरुष देवतांची प्राणप्रतिष्ठा करायच्या वेळेला पुरुषसूक्त असं पठण आपल्याला करायचं असतं. तर इथे एक चौरंग पाट घेतला आहे आणि त्यावर सगळ्यात आधी अग्नी प्रज्वलित करून घेतला. कारण कुठलीही पूजा करायच्या आधी अग्नी प्रज्वलित करायच्या आणि अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला कुठलीही पूजा आहे तर ती करायची असते. कारण आपली जी पूजा आहे तर ती म्हणजे आपल्या इष्टदेवांपर्यंत पोहोचवण्याचं काम अग्निदेवता करत असते. म्हणून आधी अग्नीची पूजा करून घ्यायची, अग्नीला साक्षी ठेवायचं आणि त्यानंतरच मग आपली जी पूजा आहे तर ती करायला सुरुवात करायची. तर सगळ्यात आधी मी सुरुवात केलेली आहे जी आई दुर्गाची मूर्ती माझ्याकडे आहे तिची प्राणप्रतिष्ठा करायला. तर बघा सगळ्यात आधी ना पाण्याने प्राणप्रतिष्ठा करून घेतली म्हणजे पाण्याने अभिषेक करून घेतला. त्यानंतर मग पंचामृताने अभिषेक करून घेतला आणि नंतर पुन्हा साध्या पाण्याने अभिषेक करून घेते. आणि त्यानंतर मग बघा जे पंचामृत आपण बनवतो तर ते थोडंसं चिकट असतं. तर त्यामुळे मग थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे आणि कोमट पाण्याने देवी आई जी आहे तर तिची मूर्ती पूर्ण अशी स्वच्छ करून घेतली. कोमट पाणी म्हणजे आपल्याला सहन होईल इतकंच कोमट पाणी घ्यायचं आहे, एकदम गरम पाणी घ्यायचं नाही.
तर आई दुर्गाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्यानंतर मग लक्ष्मी मातेची मूर्ती घेतलेली आहे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी। आज एकत्रच बघा 4-5 मूर्त्या मी नवीन आणलेल्या आहेत आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करणार आहे। तर यातल्या काही मूर्त्या माझ्या देव्हाऱ्यामध्ये नाहीत आणि काही मूर्त्या देव्हाऱ्यामध्ये आहेत। तर बघा काही ज्या मूर्त्या आहेत ना तर त्या चापट साच्याच्या मूर्त्या आहेत। म्हणजे जेव्हा आपण मूर्त्या घेतो तर त्यावेळेला बघा मूर्त्या पोकळ नको किंवा म्हणजे त्यांचे नाकी डोळी रंगरूप थोडंसं व्यवस्थित हवं असंच बघून मूर्त्या घ्याव्या लागतात। तर माझ्या काही ज्या मूर्त्या आहेत तर त्या चापट साच्याच्या मूर्त्या आहेत तर त्या मला बदलायच्या होत्या। तर त्यामुळे मग काही नवीन मूर्त्या मी आणलेल्या आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची स्थापना देव्हाऱ्यामध्ये करणार आहे आणि ज्या जुन्या मूर्त्या आहेत तर त्यांचं विधीपूर्वक विसर्जन करणार आहे। जुन्या मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करायचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार। तर असंच बघा स्टेप बाय स्टेप माझ्या ज्या म्हणजे नवीन ज्या सगळ्या मूर्त्या मी आणलेल्या आहेत तर त्यांचं अभिषेक घालणं इथे माझं चालू आहे। आणि अभिषेक घालताना बघा पंचामृताचा वापर नेहमी करायचा, कारण सगळ्यात पवित्र द्रव्य जे आहे ते पंचामृत मानलं जातं। म्हणजे गंगाजलाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व पंचामृत म्हणजे दही दूध तूप साखर शहद या गोष्टींना आहे। तर मूर्तींना नवीन मूर्त्यांना प्राणप्रतिष्ठा करायच्या वेळी किंवा जुन्या मूर्त्यांवर जरी आपल्याला अभिषेक करायचा असेल तर त्यावेळेला पंचामृत नक्की घ्यायचं। तर सगळ्या मूर्त्यांना अभिषेक घालून झालेला आहे आणि अशा प्रकारे बघा इथे देव्हाऱ्यामध्ये मी त्यांची मांडणी केली आहे। म्हणजे ही जी मांडणी आहे तर ही तात्पुरती मी इथे मांडणी केलेली आहे, कारण देवपूजा आधीच झालेली आहे आणि आता नवीन मूर्त्या त्यांच्या जागी ठेवायचं म्हटलं तर आधी ज्या जुन्या मूर्त्या आहेत तर त्या तिथून मला काढाव्या लागतील। तर म्हणून मग मी इथे समोरच मूर्त्यांची मांडणी केली आहे। आणि ज्या स्त्री देवता आहेत तर त्यांना हळद कुंकू, पुरुष देवता आहेत तर त्यांना अष्टगंध आणि चंदनाचा टिळक लावलाय। सगळ्या देवांना फूल अर्पण करून घेतलं। जे कासव आहे तर ते तांदळामध्ये ठेवायचं, कासवाच्या खाली जर अंक असतील तर ते तांदळामध्ये ठेवायचं आणि जर खाली कासव प्लेन असेल तर ते पाण्यामध्ये ठेवायचं। तर माझा इथला जो कासव आहे तर तो अंक होते त्याच्या खाली म्हणून मी तांदळामध्ये ठेवला आहे। त्यानंतर मग सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्यांना फूल अर्पण करून घेतलं, नैवेद्य अर्पण करून घेतलं आणि अगरबत्ती धूपबत्ती अशी सगळी जी त्यांची पंचोपचार षोडशोपचार पूजा असते तर ती करून घेतली। तुपाच्या दिव्याने ओवाळून घेतलं, कापुराने ओवाळून घेतलं आणि देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांना हात जोडून नमस्कार करून मनोमन प्रार्थना करायची की हे देवांनो, तुमच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मी केलेली आहे। तुमच्या या मूर्त्यांमध्ये दैवत्व प्राप्त होऊ द्या, त्या मूर्त्यांना दैवी शक्ती प्राप्ती होऊ द्या। माझ्याच्याने जसं जमेल तसं यथाविधी मी तुमचं रोजच्या रोज पूजन करणार, त्यामुळे मग या मूर्त्यांना दैवी शक्ती प्राप्त होऊ द्या। तर अशी मनोमन प्रार्थना छान अशी देवांची करून घ्यायची। तर बघा जेव्हा आपण दुकानातून मूर्त्या आणतो तर त्या फक्त एक धातूची मूर्ती असतात, आकृती असतात, त्यामध्ये दैवत्व प्राप्त नसतं, तर ते आपल्याला करावं लागतं। तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी आणि सरळ पण शास्त्रशुद्ध पद्धतीने देवांच्या मूर्त्यांची स्थापना आपण घरच्या घरी करू शकतो। या पूजेसाठी कुठल्याही पंडिताची किंवा ब्राह्मणाची गरज आपल्याला पडत नाही। अगदी घरच्या घरी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यांची स्थापना करू शकतो। तर अशी आजची आपली देवांची स्थापना जी आहे ती झालेली आहे आणि देवांच्या मूर्त्या मी सध्या इथेच ठेवलेल्या आहेत, वर त्यांच्या जागी काही ठेवलेल्या नाहीत, कारण तिथल्या ज्या जुन्या मूर्त्या आहेत तर त्या मला आधी काढाव्या लागतील आणि त्यानंतर मग तिथे या मूर्त्यांची मांडणी होईल। तर बघा जुन्या मूर्त्यांचं जे विसर्जन आहे तर ते सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करावं लागतं। जुन्या मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करायचं तर याचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर अशा पद्धतीने आजची मूर्त्यांची जी मांडणी आहे, स्थापना जी आहे, अभिषेक आहे तर तो झालेला आहे। तर चला व्हिडिओ इथेच संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कुठे आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील। तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा व्हिडिओ कसा वाटला तर ते सुद्धा तुम्ही मला म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर चला भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद। हर हर महादेव।